काही लोक तुमचं नुकसान करण्यासाठी तलवार वापरत नाहीत, ते वापरतात शब्द. काही लोक तुमच्यावर हल्ला करत नाहीत, ते तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या अपयशाची वाट पाहतात, तुमच्या रागाची वाट पाहतात आणि तुम्ही भावनेच्या भरात एखादी चूक करावी याचीच वाट पाहत असतात. पण जर तुम्ही त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच उत्तर दिलं नाही, तर जर तुम्ही शांत राहून स्वतःला इतकं मजबूत बनवलं की तुमचं यशच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर ठरलं, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे 8 शक्तिशाली नियम जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला कोणावरही सूड घ्यायला नाही, तर स्वतःला इतकं सक्षम बनवायला शिकवतील की विरोधकांचा प्रभाव तुमच्यावर कमी होईल. चला सुरुवात करूया. नियम क्रमांक 1. तुमची प्रतिक्रिया हीच त्यांची ताकद असते. एक गोष्ट समजून घ्या. जे लोक सतत तुम्हाला चिडवतात, टोमणे मारतात किंवा कमी लेखतात, त्यांना अनेकदा तुमच्या रागाचीच अपेक्षा असते. कारण तुम्ही रागवलात की तुम्ही विचार करणं थांबवता आणि जिथे विचार थांबतो तिथे चुका सुरू होतात. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आता प्रतिक्रिया देतोय की योग्य निर्णय घेतोय? जर प्रतिक्रिया असेल तर काही क्षण शांत राहा. लक्षात ठेवा, शांत माणूस कमकुवत नसतो, तो योग्य वेळेची वाट पाहणारा असतो. नियम क्रमांक 2. तुमची पुढची चाल कधीच उघड करू नका. बुद्धिबळात चांगला खेळाडू प्रत्येक चाल आधी सांगत नाही, तो योग्य क्षणाची वाट पाहतो. आयुष्यातही हेच लागू होतं. तुमची नवीन योजना, नवीन ध्येय किंवा मोठी संधी प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते. कारण काही लोक तुमचं यश पाहून प्रेरित होतील, पण काही जण तुमच्या आत्मविश्वासावर शंका घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मोठ्या घोषणा करण्यापेक्षा मोठे परिणाम दाखवा. लोकांना तुमच्या योजना ऐकण्यापेक्षा तुमचं यश पाहून आश्चर्य वाटू द्या. हे 2 नियम साधे वाटतात, पण त्यांचं पालन करणारे लोक अनेकदा भावनिक निर्णय टाळतात आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलतात. नियम क्रमांक 3. तुमची कमजोरी कधीही उघड करू नका. आयुष्यात प्रत्येक माणसात काही ना काही कमतरता असतेच, पण शहाणा माणूस ती प्रत्येकासमोर मांडत नाही. कल्पना करा, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून तुमची भीती, कमकुवतपणा किंवा अडचणी सांगितल्या. सुरुवातीला तो सहानुभूती दाखवेल, पण प्रत्येकजण तुमच्या भावनांचा आदर करेलच असं नाही. काही लोक योग्य वेळ येताच त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरतात. म्हणून विश्वास ठेवा, पण विचार करून. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं हे प्रामाणिकपणाचं लक्षण नाही, तर कधीकधी निष्काळजीपणाचंही असू शकतं. लक्षात ठेवा, शक्तिशाली लोक कमी बोलतात, पण योग्य ठिकाणी बोलतात. नियम क्रमांक 4. स्वतःला इतकं मौल्यवान बनवा की तुमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनाच पश्चाताप होईल. काही लोक तुम्हाला कमी लेखतील कारण आज तुम्ही त्यांच्या अपेक्षेइतके यशस्वी नसाल. काही जण तुमच्या स्वप्नांवर हसतील, काही जण म्हणतील याच्याकडून काही होणार नाही. अशा वेळी वाद घालण्यात वेळ घालवू नका. तोच वेळ स्वतःवर खर्च करा. नवीन कौशल्य शिका, ज्ञान वाढवा, शिस्त लावा, आरोग्य सुधारवा, आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हा. एक दिवस ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली होती तेच लोक तुमच्या यशाबद्दल बोलतील. कारण लोकांना उत्तर शब्दांनी नाही, परिणामीने जास्त समजतं. एक छोटी कथा. एका गावात 2 लोहार होते. पहिला लोहार दिवसभर स्वतःचं कौतुक करत बसायचा, दुसरा मात्र शांतपणे काम करत राहायचा. काही महिन्यांनी संपूर्ण गाव दुसऱ्या लोहाराकडे जाऊ लागलं. पहिल्याने विचारलं, मी इतका बोललो तरी लोक माझ्याकडे का आले नाहीत? लोक म्हणाले, आम्हाला तुझं बोलणं नाही, तुझं काम पाहिजे होतं. मित्रांनो, आयुष्यातही असंच असतं. काही लोक काही दिवस तुमचे शब्द ऐकतात, पण आयुष्यभर तुमचे परिणाम लक्षात ठेवतात. आजचे हे 2 नियम तुम्हाला कोणावर विजय मिळवायचा नाही, तर स्वतःला इतकं मजबूत बनवायला शिकवतात की नकारात्मक लोकांचा प्रभावच कमी करून टाकतात. नियम क्रमांक 5. वेळेला तुमच्यासाठी काम करू द्या. बहुतेक लोकांना एक मोठी चूक होते. कोणी अपमान केला, विश्वासघात केला की ते लगेच उत्तर द्यायला धावतात. पण निसर्गाचा एक नियम आहे, वेळ अनेक गोष्टींचा खरा न्यायाधीश असतो. आज जो माणूस स्वतःला खूप मोठा समजतो, उद्या परिस्थिती त्यालाही नम्र बनवू शकते. म्हणून प्रत्येक लढाई लगेच लढायची नसते. काही लढाई वेळ तुमच्यासाठी जिंकते. त्या काळात तुम्ही काय करायचं? स्वतःला अधिक सक्षम बनवायचं. कारण वेळ आणि तयारी एकत्र आली की परिणाम आश्चर्यकारक असतात. नियम क्रमांक 6. तुमचं मौन हे गुप्त शस्त्र बनवा. काही लोकांना तुमच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असतं. तुम्ही काय विचार करता, काय योजना आखत आहात, कोणासोबत आहात, काय अडचणी आहेत. कारण माहिती म्हणजे ताकद. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक नसतं. कधीकधी एक शांत हास्य आणि विषय बदलणं हे सर्वात बुद्धिमान उत्तर असतं. लक्षात ठेवा, जितकं कमी लोकांना तुमच्याबद्दल माहीत असेल, तितकं कमी ते तुमच्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतील. एक प्रेरणादायी प्रसंग ऐका. एका वृद्ध सिंहाला एका तरुणाने विचारलं, तुम्ही प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याच्या मागे का लागत नाही? सिंह शांतपणे म्हणाला, जर मी प्रत्येक आवाजाला उत्तर देत बसलो तर माझी शक्ती प्रवासातच संपेल.
माझं ध्येय प्रत्येकाला उत्तर देणं नाही, योग्य वेळी योग्य कृती करणं आहे. मित्रांनो, आयुष्यातही हेच खरं आहे. तुमची ऊर्जा प्रत्येक वादात खर्च करू नका. ती तुमच्या ध्येयासाठी जपून ठेवा. ज्याच्याकडे मोठं ध्येय असतं तो छोट्या वादामध्ये अडकत नाही. नियम क्रमांक 7. तुमचं यशच तुमचं सर्वात मोठं उत्तर असू द्या. मित्रांनो, या जगात प्रत्येक टीकेला, प्रत्येक अपमानाला आणि प्रत्येक विरोधाला शब्दाने उत्तर देणं आवश्यक नसतं. कधीकधी शांतपणे मेहनत करणं आणि योग्य वेळी यश मिळवणं हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. लक्षात ठेवा, लोक तुमचे शब्द काही दिवस लक्षात ठेवतात, पण तुमचं यश अनेक वर्ष लक्षात ठेवतात. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला इतकं सक्षम बनवा की एक दिवस तुमची ओळखच तुमचं उत्तर बनेल. नियम क्रमांक 8. तुमची मनशांती कोणासाठीही गमावू नका. आयुष्यातील सर्वात मोठा विजय कोणाला हरवण्यात नसतो, तो स्वतःच्या मनावर विजय मिळवण्यात असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या एका वाक्याने तुमचा पूर्ण दिवस खराब होत असेल तर विचार करा, तुमच्या मनाचा ताबा कोणाकडे आहे. म्हणून लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही काय स्वीकारता हे जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या मनाला रोज एकच गोष्ट सांगा, मी प्रत्येक टीकेला उत्तर देणार नाही, मी माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणार. कारण ज्याचं मन शांत असतं त्याचे निर्णय अधिक प्रभावी असतात. एक छोटी पण प्रेरणादायी कथा. एका ज्ञानी गुरूंना एका तरुणाने विचारलं, गुरुजी, जे लोक माझा द्वेष करतात त्यांना मी कसं हरवू? गुरुजींनी हसून उत्तर दिलं, त्यांना हरवण्याचा प्रयत्नच करू नकोस. स्वतःला इतकं घडव की एक दिवस त्यांचा द्वेषच अर्थहीन ठरेल. तरुणाने विचारलं, म्हणजे सूड घ्यायचंच नाही? गुरुजी म्हणाले, सूड काही क्षणाचं समाधान देतो, पण स्वतःची प्रगती संपूर्ण आयुष्य बदलते. मित्रांनो, आपण असे 8 नियम जाणून घेतले जे तुम्हाला कोणाशी वैर करायला शिकवत नाहीत, तर स्वतःला इतकं मजबूत, शांत आणि शहाणं बनवायला शिकवतात की नकारात्मक लोकांचा प्रभाव तुमच्यावर पडणंच बंद होईल. लक्षात ठेवा, जगात सर्वात शक्तिशाली व्यक्ती ती नसते जी प्रत्येक लढाई जिंकते, तर ती असते जी कोणती लढाई लढायची आणि कोणती सोडून द्यायची हे ओळखते. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी प्रत्येक टोमण्याला उत्तर देणार नाही, मी प्रत्येक वादात उतरणार नाही, मी माझी ऊर्जा माझ्या ध्येयासाठी वापरेल आणि माझं यशच माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं उत्तर असेल. कारण शांत राहणे म्हणजे कमकुवतपणा नाही, तर योग्य क्षणासाठी स्वतःची ताकद जपणं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कॉमेंटमध्ये सांगा, या 8 नियमांपैकी कोणता नियम तुम्ही आजपासून आयुष्यात लागू करणार आहात. हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत शेअर करा ज्याला शांत राहून स्वतःला मजबूत बनवायचं आहे. लाईफ चेंजिंग समरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण इथे आम्ही फक्त प्रेरणा देत नाही, तर असे विचार देतो जो आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. मी पुन्हा भेटेन एक नवीन आणि आयुष्य बदलणाऱ्या विषयासह. तोपर्यंत शांत राहा, स्वतःवर काम करा आणि लक्षात ठेवा, तुमची खरी ताकद तुमच्या आवाजात नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वात आहे. धन्यवाद.